नमस्कार, साम टीव्हीमध्ये आपलं स्वागत। हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण संवाद साधणार आहोत भाजपचे राष्ट्रीय नेते आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत। मुंडे साहेब, स्वागत आहे आपलं साम टीव्हीमध्ये। निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, महायुती झाली, स्वर्गवासी महाजन यांच्यानंतर महायुतीमध्ये अनेक बाकी इतर पक्षांमध्ये आपला सिंहांचा वाटा आहे। खऱ्या अर्थानं महायुतीचे शिल्पकार आपण ठरला, पण खरोखरच वाढली का सहयोगी पक्ष आल्यामुळे महायुतीची ताकद? निश्चितपणे ताकद वाढलेली आहे, कारण आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचीच फक्त युती आत्तापर्यंत 5 विधानसभा आणि 6 लोकसभेमध्ये एकत्र होती, पण यावेळी आम्ही दोघांच्या ऐवजी 5 पांडव बरोबर आहोत। त्यामुळे RPI, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे नक्कीच युतीची ताकद वाढली आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यामुळे ताकद वाढली, कारण 3 नवे घटक आमच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जोडले गेले। ज्या बेल्टमध्ये आम्ही वीक होतो त्याच बेल्टमध्ये आज आम्ही स्ट्रॉंग झालेलो आहोत। हा ह्या महायुतीचा मोठा लाभ आहे। आणि दुसरं म्हणजे महायुतीचं जनसमर्थन हे वाढत चाललं आहे, कारण निरनिराळे वर्ग आम्ही आता महायुतीबरोबर जोडलेले आहेत आणि त्याचा लाभ आम्हाला होईल। नाही, परंतु जागा वाटप जो तिढा शेवटपर्यंत सुरू होता, अगदी गोरेगावच्या जे महायुतीचे महासभा झाली त्याच्यामध्ये तो आपण भाषणामध्ये सोडवला, आपण जाहीर केलं माढ्याची सीट, शेतकरी संघटनेला सदाभाऊ होत आहे ना, आणि बारामतीमध्ये जानकरांना आपण पाठवलं, पण जानकर तेथून माढ्यामधून इच्छुक होते, त्यांचा आता पुतण्या त्या ठिकाणी उभा आहे। कुठंतरी एक अंतर्गत सिंधू सुरू आहे सगळ्यात। मुळीच नाही, पहिल्यांदा तर आमचा तिढा आधी सुटला, काँग्रेस राष्ट्रवादीचा अजून तिढा चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीसारख्या एका मोठ्या शक्तिशाली पक्षाला हातकणंगले जागा अशी सोडून द्यावी लागली। म्हणजे एकदा युती झाल्यानंतर, घोषित झाल्यानंतर हातकणंगले जागा सोडून दिली। 22 वरून राष्ट्रवादी 21 वर आले, असं आमच्यात झालेलं नाही। आमचं जागा वाटप झालं, आमचे उमेदवार एक भाजपचे काही उमेदवार वगळता आणि सगळे उमेदवार आमचे जाहीर झालेले। त्यामुळे युती म्हणजे प्रचारात आघाडीवर आहे, तिढे सोडवण्यात आघाडीवर आहे आणि खांद्याला खांदा लावून लढण्यात सुद्धा महायुती आघाडीवर आहे। RPIला एकच चौघी जागा देण्यात आली, ती सुद्धा साताऱ्याचे। आपल्या आणि उदयन महाराजांचे अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि म्हणून एक कमकुवत उमेदवार त्या ठिकाणी, असं काही? मुळामध्ये सातारा जागा त्यांनीच मागितली, मी नाही त्यांना दिली, RPIने हट्टाने ती मागितली। त्यामुळं ते जागा मी त्यांना दिलेली आहे। आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 2 जागा दिल्या आणि 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेली। कुठल्याही जागा वाटपाबद्दल कोणालाही कॉमेंट करता येते, त्यामुळे हे जागा वाटप अतिशय मनापासून झालेले आहे आणि ते 5 जणांनी मिळून केले, एकटे मी आणि उद्धवजीने केलेलं नाही। 5 घटक पक्षाचे 5 नेते होते आणि त्यांनी मिळून हे स्वइच्छेने केलेलं वाटाघाटी आहेत। आणि रामदास आठवलेंना जरी आता लोकसभेला 1 जागा दिली तरी आम्ही विधानसभेला त्यांना जागा देणार आहोत आणि मुख्य RPIची मागणी होती की आम्हाला राज्यसभेत पाठवा, ती मान्य केली आम्ही आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे। पण जी युती झाली, भीमशक्ती शिवशक्ती पहिल्यांदा युती झाली, शिवसेनेशी पहिल्यांदा जोडले गेले आठवले, पण राज्यसभेच्या जागा मात्र तुम्ही भाजपच्या कुटातून त्या ठिकाणी। शिवसेना आणि भाजप एकच आहे ना, महायुती एकच आहे, त्यामुळे आम्ही त्यांना दिली म्हणून बिघडलं काय? त्यांनी आता विधान परिषदेत आमच्यासाठी माघार घेतली, ही देवाणघेवाण चालतच राहणार। त्यामुळे महायुती मजबूत व्हावी आणि शिवसेना प्रमुख काय शिवसेनेचेच नेते होते का? सगळ्या आमच्या महाराष्ट्राचे नेते होते, भाजप शिवसेना युतीचेच ते नेते होते, त्यांनीच भाजप शिवसेनेला एकत्र आणणार आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं आश्वासन पाळणं ही आमची पण जबाबदारी ना, म्हणून आम्ही ते पाळलेलं आहे। नक्की शिवसेना प्रमुखांचा विषय निघाला, गेल्या वर्षी निधन झालं सेना प्रमुखांचं, किती उणीव जाणवेल लोकसभा? पूर्ण उणीव जाणवते त्यांची। आज ते असते तर खूपच आम्हाला शक्ती मिळाली असती, पण ते नाहीत। पण त्यांनी दिलेल्या प्रेरणा, त्यांनी दिलेली दिशा आणि ते कठीण काळात कसे वागत होते हे मी, उद्धवजी यांनी सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे। त्यामुळे त्यांनी दिलेल्या आदर्शावरच आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे। मुंडे साहेब, बीडमधून आपण जिथून प्रतिनिधित्व करत आहात विद्यमान लोकसभेला, NCPला सर्वात शेवटी त्या ठिकाणी त्यांना उमेदवार दिला, सापडत नव्हता का खरं? फार अभ्यास करत असतील, मी असं कसं म्हणेन की सापडत नव्हता। त्यांच्याजवळ माझ्या जिल्ह्यात 8 आमदार आहेत, 2 मंत्री आहेत, असं असताना उमेदवार कसं, पण कोण उमेदवार करावं ह्या संभ्रमात ते होते आणि त्यामुळे संभ्रम अवस्था त्यांतून शेवटी ते बाहेर आले आणि त्यांनी आता उमेदवार दिलेला आहे। अखेर सुरेश धस त्या ठिकाणी आले, ते जुने आपले तसं पाहायला गेलं तर एक शिष्यच म्हणून ओळखले जातात, गुरु शिष्याची लढत। मला सगळेच जयदत्त क्षीरसागर वगळता सर्वच माझ्या मांडवा करून गेलेत, सर्वच माझे शिष्य आहेत आणि त्यामुळे शिष्यांनी बळच एक मोठ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे।
पण गुरु काही सगळे डाव शिष्यानं शिकवत नसतो, काही डाव राखून ठेवत असतो. त्याची प्रचिती आता त्यांना येईल. नाही, पण बीडच्या संदर्भात एक म्हणलं जातं की गोपीनाथ मुंडे साहेब आणि जयदत्त क्षीरसागर जे राष्ट्रवादीचे मंत्री त्यांचे कार्यकर्ते एकच आहेत, म्हणून जयदत्त क्षीरसागरांनी नाकारली उमेदवारी. मग ते खरं नाही आहे, ते खरं नाही. जयदत्त क्षीरसागरला उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांना दिली असती तर त्याने का नाकारले असते? त्यामुळे जयदत्त क्षीरसागर जरी उमेदवार आले असते तरी काही. पण आपले मैत्रीपूर्ण संबंध. माझं काही मैत्री नाही. मी कसं राष्ट्रवादी, माझे आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध नाही आहेत. आणि त्यांचा आणि माझा, त्यांनी जरी उमेदवारी केली असती तर त्यांच्याविरुद्ध मी लढणार होतो, कारण मी वर्षापूर्वीच जाहीर केलं मी लढणार. 2-3 वर्षापूर्वी आपले पुतणे धनंजय मुंडे सोडून गेले आपल्याला, त्यामुळे थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. मला नाही वाटत काही लक्ष द्यावं लागेल, काही फटका नाही. उलट माझं म्हणजे मी सांगितलं की ते बाहेर गेल्यामुळे माझ्याबद्दल निश्चित लोकांना आपुलकी आहे. आणि मग त्यांना वाटतं की ह्यांच्या घरातलीच मंडळी ह्यांच्यावर नाही तर आपण साहेबाबरोबर साथ दिली पाहिजे, अशी एक भावना, एक अभिमानाची भावना आहे. आणि अशा काळामध्ये मला साथ दिली पाहिजे अशी भावना झालेली. उलट त्याचा मला फायदा झालेला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांचे निघाले. परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी आपलं अगदी नाव घेऊन आरोप करण्याचा प्रयत्न केला. नुकतीच अटक पण झाली. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि कोणाचं नाव घेऊन टीका करायची नाही, उमेदवाराबद्दलही नाही. आणि ज्यांनी माझ्यापासून पक्ष सोडला आहे, मी असं म्हणतो त्यांचं वैचारिक परिवर्तन झालेलं आहे. मग त्यांना ज्या विचाराने काम करायचं आहे तर स्वातंत्र्य नाही आपल्या देशामध्ये. त्यामुळे मला कोणाबद्दलही राग नाही, मला कोणालाही टीका करायची नाही. ते माझे सगळे शिष्य आहेत. गुरुची प्रत्येकाला आठवण येईल निवडणुकीच्या काळात असं मला वाटतं आहे. गुरु शिष्याची लढत बीडमध्ये रंगणार आहे आणि गुरु आपले सगळेच डाव शिष्यांना शिकवत नाही याची प्रचिती येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये येईल असा दावा करतात भाजपाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथजी मुंडे. त्यांच्याशी आपण असा संवाद सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेतो एक छोटीशी विश्रांती. आज गारपिटीमध्ये सगळ्यांचे संसार रस्त्यावर आले, कवडीची मदत मिळालेली नाही. हे सोडवा ना, मग माझ्यावर बोला. आधी राज्य नीट चालवा, मग गोपीनाथ मुंडेवर टीका करा.